आपली इंडियनची पॉप्युलेशन 1.44 मिलियन विच इज हायेस्ट इन द वर्ल्ड आणि त्याच्यामध्ये 2% ऑफ आपले पॉप्युलेशन जे आहे विच इज 28.8 मिलियन एक्झॅक्टली इन नंबर ते ब्लाइंड आहेत ॲक्च्युली. आणि 138 मिलियन पीपल व्हिज्युअल इम्पेअरमेंट म्हणजे त्यांना काहीतरी विजनची प्रॉब्लेम आहे आणि चष्मा अनकरेक्टेड रिफ्रॅक्टिव्ह एरर जे चष्मा घालत नाही त्यांचे पण प्रमाण खूप जास्त आहे. युजली नंबर कमी होत नाही. ज्यांना नंबर आला आहे ते स्टेबल राहतो. पण तुम्ही चष्मा नाही घातला तर तुमचा नंबर वाढू शकतो, ब्लर विजन दिसणार, हेडेक होणार. तर चष्मा नाही घातला तर तुमचा साईड इफेक्ट्स खूप आहेत. कॉन्टॅक्ट लेन्समुळे डोळ्यात इन्फेक्शन झालं पण असं नाही आहे. ते पण एक मिथ आहे. खूप लोकांना असं वाटतं की मेकअपनी आयलायनर, आयलॅश एक्सटेन्शन आणि आयलायनर आणि काजल पेन्सिलनी तुमचे डोळे खराब होतात. ते एक मिथ आहे. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू आज द एक्सपर्ट या लोकमत सखीच्या सेगमेंटमध्ये. मंडळी, तुम्ही आज द एक्सपर्ट या सेगमेंटच्या कमेंट बॉक्समध्ये बरेच विषय आम्हाला सुचवत राहता आणि त्याच विषयांपैकी आम्ही एक विषय निवडून तुमच्यापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. महत्त्वाचं या सेगमेंटचं नाव जसं आहे आज द एक्सपर्ट. आम्ही या सेगमेंटमध्ये एक्सपर्ट्सना तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमच्या काही समस्या असतील त्या पर्टिक्युलर टॉपिकला घेऊन तर तुम्ही त्यांना दिलेल्या नंबरवरती सुद्धा संपर्क साधू शकता. तर येऊयात आजच्या मुद्द्यावर. आज आपण भेटतोय कोणाला ते मी तुम्हाला सांगते. आपण त्यांची ओळख करून घेऊयात. आज आपण भेटतोय नेहा चौरसिया दाभोळकर यांना, जे क्वालिफाईड ऑप्टिमेट्रिस्ट आहेत विथ 10 years ऑफ एक्सपिरियन्स. याशिवाय सध्या ते ऑप्टी कन्सल्ट मी या फर्ममध्ये कन्सल्टंट ॲडवायझर म्हणून काम करत आहेत. याशिवाय त्यांनी डायबिटिक एड्युकेटर प्रोग्रॅमसुद्धा कंप्लीट केला. लोटस कॉलेज ऑफ मुंबईमध्ये त्या फुल टाईम फॅकल्टी म्हणून त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये रिजनल ट्रेनर आणि रिजनल मॅनेजर म्हणून सुद्धा त्यांनी वेगवेगळी पदं सांभाळली. याशिवाय आता सध्या त्या ऑप्टिमेट्री क्लिनिक आदर्श ऑप्टिकल सेंटर हे चालवतात. खरं सांगायचं झालं तर या क्लिनिकबद्दल तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची आहे. आदर्श ऑप्टिकल सेंटर याला 40 वर्ष झाली आहेत आणि नेहा आणि त्याचसोबत त्यांचे जे मिस्टर आहेत, हजबंड त्यांचे, दोघेही मिळून म्हणजे दुसरी पिढी मिळून हे चालवतीये आणि कल्याणमध्ये त्यांचे 3 ब्रांचेस आहेत. बाकीची माहिती आणि महत्त्वाचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात नेहा चौरसिया दाभोळकर यांच्याकडून. नेहा, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीच्या आज द एक्सपर्ट या सेगमेंटमध्ये. नमस्कार सगळे प्रेक्षकांना, माझा नमस्कार. तर आम्ही काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती तुमच्याकडनं माहिती जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. तर डोळे हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा एक पार्ट प्ले करत असतो असं आपण म्हणू शकतो, राईट? तर बऱ्याचदा असं होतं की आता स्क्रीन टाईम आहे किंवा तर बऱ्याचदा आपण सनग्लासेस वापरत नाही, बऱ्याच मुली आय मेकअप करतात. अशी कितीतरी गोष्टी आहेत जे आपल्या आय हेल्थवर किंवा आय साईटवर परिणाम करत असतात. तर माझा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असेल की अलीकडे मेकअप एक असा पार्ट आहे जो प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला अविभाज्य घटक घडलाय असं आपण सांगू शकतो. तर जेव्हा एक मुलगी आयलायनर किंवा तर काजळ लावते त्याचा परिणाम तिच्या ॲक्च्युअल डोळ्यांच्या हेल्थवरती होतो का? खरोखर सांगायला गेले तर मेकअप ॲक्च्युली त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट पण आहेत आणि नेगेटिव्ह इफेक्ट पण आहेत. पण पॉझिटिव्हमध्ये मी सुरू करते की तुम्हाला एन्हान्समेंट करतो, तुमचा लुकला एन्हान्स करतो. तुमचे डोळे जर छोटे असणार तर तुम्हाला ते डोळे मोठे दिसतात. आणि सेकंडली ते कॉन्फिडन्स एन्हान्स करतो. पण खूप लोकांना असं वाटतं की मेकअपनी आयलायनर, आयलॅश एक्सटेन्शन आणि आयलायनर आणि काजल पेन्सिलनी तुमचे डोळे खराब होतात. ते एक मिथ आहे. ॲक्च्युली ते एक मिथ आहे की आपले डोळे मेकअपनी खराब होतात. पण आपल्याला काळजीने आणि रिस्पॉन्सिबली मेकअप लावायला पाहिजे. कसं? मेन गोष्टी हे आहे की तुम्ही कोणता प्रोडक्ट कंपनीचा वापरता आणि त्याचे इंग्रेडियंट्स काय आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जे पण काजल, लायनर किंवा पेन्सिल वापरता ते हायपो एलर्जिक पाहिजे, पॅराबेन फ्री पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर तुम्ही कसं हायजीन मेंटेन करता. जसं आपण सकाळी उठून ब्रश करतो, डोळे क्लीन, आपला फेस वॉश करतो, ते आपल्या रुटीनमध्ये आहे. कोणी आपल्याला शिकवतो का की आपल्याला आयलिड्स आपले पापडे पण क्लीन करायचे? सकाळी उठून आपण ते पापडे क्लीन करतो की नाही? आणि जर मी तुम्हाला सांगते की आपली जी आयलिड्स आहेत, जे लोअर लिड आणि अप्पर लिड, त्याच्यामध्ये मेबोबिन ग्लँड्स असतात. इथे तुम्ही बघता की आयलेट मार्जिनवर एक छोटे ग्लँड्स आहेत, ते दिसत नाही. ते ग्लँड ॲक्च्युली आपल्या टिअर स्टेबिलिटीसाठी आहे. टिअर काय असतो? आपल्या डोळ्याला मॉइश्चर देणारा.
गाडीमध्ये आपण ऑइलिंग करतो तर गाडी चालते, ऑइलिंग संपला तर ते ल्युब्रिकेशन कमी होतो. तसंच आपण जेवढा ब्लिंक करतो ते तसं आपल्या टिअर्स आपल्या डोळ्याला मॉइश्चरायझेशन देतो. ल्युब्रिकेशन खूप आवश्यकताची गोष्ट आहे. पण आपण जे प्रोडक्ट डोळ्याच्या लाईनिंगवर लावतो, असं आपला जे वॉटर लाईन आहे, जे लिड मार्जिन आहे ते वॉटर लाईन आहे, त्याच्यामध्ये ग्लँड्स असतात. त्याच्यावर जर आपण लायनर किंवा काजल लावणार तो आपल्या ग्लँड्सला ब्लॉक करतो. ओके. म्हणून आपला टिअर फिल्म स्टेबिलिटी कमी होते आणि आपल्याला ड्राय आय होतो. सो ड्राय आय क्युअर करायसाठी काय करायचं, वॉटर लाईन वर काजल न वापरता त्याचा बाहेरून काजल वापरायला पाहिजे. लायनर पण तसंच. सेकंड गोष्ट ही आहे की वॉटरप्रूफ काजल आणि लायनर अवॉइड करता येईल तर अवॉइड करा. ओके हां. आणि आपल्याला हे पण करायचं आहे की काढताना खूप लोक काय करतात, काजल घालूनच झोपून जातात. ओके, तर आपल्याला मेकअप रिमूव्हिंग हा जे रुटीन आहे ते मेंटेन करायला पाहिजे. तर प्रॉपर फ्रेश कॉटन बड घेऊन वॉर्म वॉटरमध्ये 1 ते 2 थेंब बेबी शॅम्पू, त्याच्यावर कॉटन बड बुडून त्याला स्क्वीज करून आपल्याला आपले लिड्स दररोज क्लीन करायला पाहिजे. त्याच्याने आपले मेबोपिन ग्लँड फंक्शन करणार आणि आपल्याला इरिटेशन, रेडनेस, इचिंग काहीच होणार नाही. तर लिड हायजीन हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वा, म्हणजे हे माहीतच नव्हतं की बऱ्याचदा आपण मेकअप करतो, आय लॅशेस लावतो किंवा तर लायनर लावतो, पण हे काढताना पण तितकी काळजी घ्यायची असते. हे खरं तर आज आपल्याला तज्ज्ञांकडनं कळालेलं आहे. दुसऱ्या गोष्टी मला ॲड करायचं आहे की आयलॅश एक्सटेन्शन आजकाल खूप कॉमन हो, झालं. अगदीच. हां, तर आयलॅश एक्सटेन्शनचा जे ग्लू असतो त्याच्यामध्ये फॉर्मलडिहाइड फॉर्मेशन होतो. फॉर्मलडिहाइड जे आपला केमिकल आहे तो बेसिकली डोळ्याला रेडनेस, इरिटेशन आणि कंजंक्टिव्हायटिस म्हणजे इन्फेक्शन पण देऊ शकतो. तर आयलिड एक्सटेन्शनसाठी फॉर्मलडिहाइड ग्लू ॲक्च्युली अवॉइड करायला पाहिजे. सेकंड थिंग, खूप लोक जे आयलॅश एक्सटेन्शन करतात त्यांना क्लिनिंग ते करत नाही, कारण त्यांना असं वाटतं, हा एक मिथ आहे की आपण क्लीन केलं तर आपला आयलॅशेस निघून जाणार. पण त्यांचा एक क्लिनिंग किट येतो, ते क्लिनिंग किट वापरणं खूप गरजेचं आहे. सर आयलॅश एक्सटेन्शन जर तुम्हाला अगदी गरज आहे तेव्हाच करा, अदरवाईज अवॉइड करा. आणि फॉर्मलडिहाइड जे ग्लू आहे डॉक्टरला विचारून प्रॉपर ऑप्टोमेट्रिस्ट करून तुम्ही प्रॉपर तुमच्या आयलॅश हेल्थ बघून तुम्ही नंतर ते डिसिजन घेऊ शकता. तर ते एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता जसं तुम्ही म्हणालात की आय हेल्थ म्हणजे ट्रीटमेंट करून घेणं किंवा तर डॉक्टरना कन्सल्ट करणं किंवा ऑप्टोमेट्रिस्टकडे जाणं, तर कधी कधी ना डोळ्यांना काहीतरी धूळ गेली म्हणून आपण पटकन चोळतो किंवा तर कधी कधी आपण असं म्हणतो की रॅशेस आहेत ना, आपण एखादा ड्रॉप टाकू, आय ड्रॉप, आणि मग होऊन जाईल. मग हे कितपत योग्य आहे? ॲक्च्युली ओव्हर द काउंटर ड्रॉप्स कम्प्लिटली अवॉइड करायला पाहिजे. आणि खाजणं तर एकदम, कारण खाजण्याने काय होणार, तुमचे तर डोळ्याचे काजलचे डॅब्रीज असणार किंवा काही डस्ट पार्टिकल असणार, ते तुमच्या डोळ्यामध्ये जाऊन तुम्हाला कॉर्निया जे आपला वरचा भाग आहे, ट्रान्सपरंट लेअर, त्याला त्रास देऊ शकतो. आणि कॉर्नियल पेन आणि कॉर्नियल जे आपण बोलतो अब्रेशन बोलतात, ज्यांना कॉर्निया घासतो, ते कॉर्नियल अब्रेशन पेन खूपच त्रासदायक आहे आणि त्याच्यामुळे कॅरेटायटिस म्हणजे इन्फेक्शन्स मोठं होऊ शकतात. आणि एवढं बघितलं आहे की खाजताना खाजून डेब्रीज जे आतमध्ये जातात, ज्याला फॉरेन बॉडी म्हणतात, त्याच्यामुळे मोठे मोठे इन्फेक्शन्स होऊन ओपॅसिटी म्हणजे आपला व्हाईटनेस होतो. तुम्ही बघितलं असेल, खूप लोकांचे डोळे व्हाईट असतात. ते व्हाईटनेस कॉर्नियावर कसं होतो, इन्फेक्शनमुळे. आणि जर ओव्हर द काउंटर मेडिसिन्स काहीच आपण अँटीबायोटिक यूज केला, ते आपल्याला डोळ्याला सूट नाही केलं, त्याच्यामुळे जास्त ते प्रॉब्लेम वाढत जातो. ओके. तर ओव्हर द काउंटर मेडिसिन्स इज कम्प्लिटली अवॉइडेबल. आणि जे तुमचा क्वेश्चन होता की प्रॉपर सर्टिफाईड डॉक्टर्सकडे, ऑफ्थॅल्मोलॉजिस्टकडे आणि ऑप्टोमेट्रिस्टकडे, जे प्रॉपर सर्टिफाईड क्वालिफाईड लोक आहेत त्यांच्याकडूनच जाऊन आय चेकअप करून घ्या. आता सध्या खूप लोक आहेत जे ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट पण नाही आहे, डॉक्टर पण नाही आहे, सर्टिफाईड ऑप्टॉम्स पण नाही आहे, ऑप्टोमेट्रिस्ट पण नाही आहे, त्यांच्याकडे लोक जाऊन आय चेकअप करतात. तर ते अवॉइड करून तुम्ही जाऊन, मी प्रेक्षकांना सांगणार की तुम्ही जाऊन त्याला विचारा तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का ऑप्टोमेट्रिस्टचा.
सेकंड गोष्टी आहे आपल्या कॉन्टॅक्ट लेन्सेस. ते तुम्ही कॉस्मेटिक तुम्ही बोलता की कॉन्टॅक्ट लेन्स कसं वापरायचं, आणि आपलं जे कॉस्मेटिक कॉन्टॅक्ट लेन्स आजकाल खूप कॉमन आहे. मी खूप लोकांना बघितले, माझे किती पेशंट्स आहेत जे येतात आणि त्यांना डोळ्यात इन्फेक्शन असतो, आणि खूप ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट त्यांना सांगतात की कॉन्टॅक्ट लेन्समुळे डोळ्यात इन्फेक्शन झालं आहे. पण असं नाही आहे, ते पण एक मिथ आहे. पण तुम्ही जर प्रॉपर मटेरियल कॉन्टॅक्ट लेन्स यूज नाही केलं आणि प्रॉपर कॉन्टॅक्ट लेन्स प्रॅक्टिशनरकडे जाऊन चेकअप नाही केलं तर तुम्हाला हे त्रास होऊ शकतो. मेकअपसाठी मी तुम्हाला सांगते, आता कॉन्टॅक्ट लेन्स लोक काय करतात, कॉन्टॅक्ट लेन्स घालून कॉन्टॅक्ट लेन्स काढून म्हणजे मेकअप करून त्याचं वर कॉन्टॅक्ट लेन्स घालतात. त्याच्यामुळे काय त्रास होतो की मेकअपचे डेब्रीज जे असतात, ते काजलचे डेब्रीज असतात, ते कॉन्टॅक्ट लेन्समध्ये चिटकून जातात आणि आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतो. तर प्रॉपर वे ऑफ वेअरिंग कॉन्टॅक्ट लेन्स काय आहे की आपण पहिला कॉन्टॅक्ट लेन्स वेअर करायचा, हात धुवून प्रॉपर जे इन्स्ट्रक्शन दिल्या त्याच्याप्रमाणे, आणि त्याचा नंतर आपण मेकअप अप्लाय करायचा. दुसरा, मेकअप काढताना रात्री कॉन्टॅक्ट लेन्स काढून मेकअप काढायचा. ओके. तर हा 2 मेंटेन केला तर आपल्याला कॉन्टॅक्ट लेन्सच्यामुळे जे प्रॉब्लेम होतो, कॉस्मेटिक कॉन्टॅक्ट लेन्सेस किंवा नॉर्मल कॉन्टॅक्ट लेन्सेस, रिफ्रॅक्टिव्ह कॉन्टॅक्ट लेन्स, त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही होत. बरं. सो ज्या कोणी कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणारे आहेत त्यांना नक्कीच याबद्दलची महत्त्वाची माहिती मिळाली असेलच. आता वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नांकडे. मॅम, पुढचा प्रश्न असा असणार आहे की जास्त वेळ ना आता लोक मोबाईल वापरतात. हां, ठीक आहे. तो स्क्रीन टाईम 2 पद्धतीचे झाले. एक आपल्या वयाच्या काही लोकांचे आहेत आणि एक आहेत लहान मुलांचे. सो लहान मुलांचे आपण नंतर हवं तर डिस्कस करू, पण किती वेळासाठी ती स्क्रीन बघणं गरजेचं आहे, किंवा तर असं कितींदा तरी लोक ऐकतात की हां ठीक आहे ना, स्क्रीन बघतोय ना, काय होईल ते होईल, बघून घेऊ. सो हे जे आहे हे सिच्युएशन किती मॅटर करते सध्या? स्क्रीन टाईम आपण अवॉइड करू शकत नाही, खरं आपण बोलू तो. पण कंटिन्युअस स्क्रीनवर काम करणं ते ॲक्च्युली प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि पॉश्चर ते दुसऱ्या गोष्टी. तर मी तुम्हाला दोन्ही गोष्टी एक्सप्लेन करणार आहे, कसं आपल्याला किती स्क्रीन टाईम पाहिजे आणि कसं आपल्याला पॉश्चर पाहिजे. तर आता सध्या जेव्हा आपण आपला पॉश्चर करेक्ट नसतो आणि आपला स्क्रीन टाईम पण कंटिन्यूज असतो, 6 तासाची ड्युटी आहे, 8 तासाची ड्युटी आहे, कंटिन्यूज 3-4 आवर्स ऑन द स्क्रीन, असं कॉमन आहे. आणि आपला पॉश्चर पण आपण कसंच बसतो. आता वर्क फ्रॉम होम आहे, तर आपल्याकडे टेबल म्हणजे आपल्या स्टडी टेबलवर आपण बसणार नाही, तर काउचवर बसून आपण करणं. तर काय होतं की आपला आय लेवल आणि स्क्रीनचा लेवल मॅच करत नाही आणि आपण लीन करतो. तर लीन करण्यामुळे आपल्याला एक सिंड्रोम जे कॉमनली यूज केलं जातं, डिजिटल आय सिंड्रोम किंवा कम्प्युटर विजन सिंड्रोम. नाही, कम्प्युटर विजन सिंड्रोम कसं होतं, जेव्हा आपला हेडेक होतो, शोल्डर एक होतो आणि बॅक एक सुरू होतो. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस कॉमन झालंय, राईट. नाव याच्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला? फर्स्ट ऑफ ऑल ब्रेक घेणं आवश्यकताच आहे. तो एव्हरी 20 मिनिट्स ऑफ डिजिटल डिव्हाइस युजेस, म्हणजे मोबाईल फोन, TV, लॅपटॉप, डेस्कटॉप वापरताना 20 मिनिटाच्या नंतर काहीतरी 20 फीटचा लांब, 20 फीटच्या दुरीमध्ये आपल्याला 20 सेकंडसाठी बघायचं आहे. आता ते 20 सेकंड आपण कसं कॅल्क्युलेट करणार? ब्लिंक करू, 20 टाइम्स ब्लिंकिंग. तर मी पेशंट्सला सांगते की तुम्ही 20 टाइम्स ब्लिंक करा. तर असं एव्हरी 20 मिनिट्स केला, त्याला 20-20-20 रूल फॉर डिजिटल युजेस म्हणतात. 20-20-20 रूल, एव्हरी 20 मिनिट्स ऑफ डिजिटल यूज लुक्स 20 feet अवे फॉर 20 seconds. हा इम्पॉर्टंट आहे. याच्याने काय होतं, 2 गोष्टी. एक तर आपल्या मसलला रिलॅक्सेशन मिळतो, सेकंडली ल्युब्रिकेशन्स वाढतो. कारण ऑन स्क्रीन बघताना आपण स्टेअर करायला लागतो आणि त्याच्यामुळे, आणि आपला एन्व्हायरमेंट एसीचा आहे, आता एसी गरजेचा पण आहे, एसीमुळे आपले डोळे ड्राय होतो, म्हणून हा त्रास होऊ शकतो. तर हे एक गोष्टी आहे. 20-20 ब्रेक घेणं खूप आवश्यकताच आहे. दुसरा आहे आपला पॉश्चर. पॉश्चरमध्ये आपलं चेअर खूप इम्पॉर्टंट आहे. जे चेअरवर आपण कम्प्युटर डिजिटल डिव्हाइस यूज करणार, तर फर्स्ट ऑफ ऑल ॲडजस्टेबल चेअर पाहिजे. आता कम्प्युटरसाठी स्केलेटन चेअर्स आलेत, मुव्हेबल चेअर्स, ते जे आपले बॅक सपोर्ट करणार. आपला हेड स्ट्रेट पाहिजे आणि आपला कम्प्युटर जे आहे आपले आय लेवलवर आणि 20 degrees बिलो. सो व्हॉट वी डू युजली, आपण नेक हलवतो. आपल्याला नेक न हलवता आपले डोळे मूव्ह करायला पाहिजे 20 to 30 degree अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रूल.
ओके. ॲज पर द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इट इज इम्पॉर्टंट की आपण 20 to 30 डिग्री मेंटेन करू. पण आजकाल काय आपला कम्प्युटर इथे असतो, आपण इथे बसतो, आय लेवल मेंटेनच नाही आणि म्हणून आपल्याला स्पाईन कर्वेचर आलाय. तर असं म्हणायला पण असं बोलतात की जसं मंकी आले होते, मंकीचा कर्वेचर कसं होता, पुढची जनरेशन तशी होणार, कारण आपली जनरेशन पण अशी झाली. तर हा इम्पॉर्टंट आहे की पॉस्चर मेंटेन करणं, बॅक स्ट्रेट आणि बॅक सपोर्ट पाहिजे, लेग फ्री पाहिजे आणि लेग सपोर्ट आणि रिस्ट हँगिंग नको आहे. रिस्ट सपोर्ट पण इम्पॉर्टंट आहे. रिस्ट आपला स्ट्रेट पाहिजे, आपला कीबोर्ड आणि आपला माऊस एक लेवलवर पाहिजे. तर हे सगळं खूप लोकांना मल्टिपल टास्क असतो कम्प्युटरवर काम करताना. त्यांना डॉक्युमेंट्स पण बघायचं असतं आणि त्याला कम्प्युटर पण काम करायला लागतो. ते डॉक्युमेंट होल्डर्स येतात आजकाल, ते तुम्ही तिथे लावू शकतो कम्प्युटर स्क्रीनवर. तर तुम्हाला एकच लेवलवर काम करायचं. तर हा 2-3 एर्गोनॉमिक्स, आय एर्गोनॉमिक्स, पॉस्चर एर्गोनॉमिक्स अँड ब्रेक हा डिजिटल डिव्हाइस युजेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही अजून एक क्वेश्चन विचारलेला, कोणत्या डिस्टन्सवर व्हायला पाहिजे. ॲज पर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 25 inches दॅट इज 63 centimeters विच इज 1 arm डिस्टन्स. त्या डिस्टन्सवर आपला स्क्रीन व्हायला पाहिजे. इवन मोबाईल फोन आणि आपली जी टेक्स्ट, जी साईज ऑफ द टेक्स्ट आहे, खूप लोक खूप छोटे छोटे ठेवतात. हो, फोनमध्ये जी फॉन्ट असते ती एकदम बारीक नॉर्मल, आणि त्याच्यामध्ये पण ऑप्शन आहेत, लार्ज, नॉर्मल, एक्स्ट्रा लार्ज. तर तुम्ही तुमच्याप्रमाणे ज्या डिस्टन्सवर तुम्ही 40 centimeters किंवा 60 centimeters जे तुमचं आर्म लेंथ आहे त्याच्यावर तुम्ही फॉन्ट ॲडजस्ट करून बघू शकता. ओके. तिसरी गोष्ट आहे लाईटिंग. खूपच एन्व्हायरमेंटमध्ये खूप जास्त लाईट असेल आणि आपल्या स्क्रीनचा पण ब्राईटनेस खूप जास्त असेल तर ग्लेअर क्रिएट करतो. तर डिरेक्ट लाईटिंग ऑन द स्क्रीन नको आहे. ते ग्लेअर क्रिएट करणार. आपल्या स्क्रीनचा लाईटिंग बिहाइंड द कम्प्युटर आला पाहिजे. सफिशियंट लाईटिंग इज इम्पॉर्टंट बट नॉट टू मच और टू डल. सो कम्प्युटर आणि मोबाईल फोन युजेससाठी हा 2-3 गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आणि झोपणं, अवॉइड स्लीपिंग लेट नाईट. 8 तासाची स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. सो हे तर सगळेच सांगतात की 8 तासांची झोप का महत्त्वाची आहे. आय थिंक ह्याच्यावरती म्हणजे तुमच्या डाएटपासून, तुमच्या हेल्थपासून, तुमच्या सगळ्या ऑर्गन्सची हेल्थ असेल, एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन दॅट 8 hours ऑफ स्लीप. पण माझ्या मते खूप कमी लोक आहेत जे ॲक्च्युअलमध्ये 8 तासांची झोप रेग्युलरली घेत सुद्धा असतील. सो माझा पुढचा असा प्रश्न असेल की जसं आता आपण म्हणालो की 8 तासांची झोप महत्त्वाची आहे, काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणं महत्त्वाचं आहे. भारतामध्ये इतकी लोक आज नोकरदार आहेत की ते एव्हरीडे बेसिसवरती 6 ते 7 तासांसाठी कंपल्सरी त्या PC किंवा लॅपटॉप समोर काम करतायत. आणि असं सुद्धा खूप आहे की सोशल मीडिया वापरणारी मंडळी पण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ही सिच्युएशन पाहता भारतात किती टक्के डोळ्यांचे आजार वाढण्याची शक्यता आहे किंवा तर सध्याची स्थिती कशी आहे. इंडियामध्ये आपली इंडियनची पॉप्युलेशन 1.44 million विच इज हायेस्ट इन द वर्ल्ड. आणि त्याच्यामध्ये 2% ऑफ आपले पॉप्युलेशन जे आहे विच इज 28.8 million एक्झॅक्टली इन नंबर, ते ब्लाइंड आहेत ॲक्च्युली. आणि 138 million पीपल व्हिज्युअल इम्पेअरमेंट, म्हणजे त्यांना काहीतरी विजनची प्रॉब्लेम आहे. आणि चष्मा, अनकरेक्टेड रिफ्रॅक्टिव्ह एरर, जे चष्मा घालत नाही त्यांचे पण प्रमाण खूप जास्त आहे. राईट. तर बघायला गेले तर निष्काळजीपणा नाही पण अवेअरनेस लोकांमध्ये कमी आहे. डॉक्टरकडे जात नाही. म्हणजे दरवर्षी आपल्याला आय चेकअप करण्याचं आवश्यकता आपण अवेअरनेस केलं आहे. तरी पण जेव्हा आम्ही कॅम्प्स करतो, कम्युनिटीमध्ये जातो, बाहेर जातो, खूप लोकांनी वर्ष डोळ्यांचे चेकअप नाही केले आहे. त्यांचे डोळे खराब झाले आहेत, त्यांना नंबर आहे माहीत नाही आहे. आणि जर तुम्हाला लहानपणापासून नंबर असेल आणि तुम्ही कधीच नंबर घातला नाही आहे, माझा एक डोळ्यामध्ये नंबर आहे आणि एक डोळ्यात नाही आहे, मला क्लिअरच दिसणार. करेक्ट. चेकअप नाही केलं म्हणून त्यांना कळलं नाही. आणि बाय द एज त्यांना कळलं, म्हणजे 18 years or above, त्यांचं एक डोळं लेझी गेलं. एक कंडिशन बोलतात अम्ब्लायोपिया, त्याला लेझी आय म्हणतात. त्या डोळ्याची विजन कमी होत चालली आहे. आणि आता राहिलंय फक्त एकच डोळा. तर तेव्हा रिपेअर करायला खूप कठीण आहे. तो विजन परत रिपेअर होऊ शकत नाही त्या वयात. तर इट इज इम्पॉर्टंट की लहानपणापासून ते आपला एक ग्रोथ पिरियड असतो 6 years टू फ्रॉम द एज ऑफ बर्थ टू 7 years ऑफ एज. ते ग्रोथ पिरियडमध्ये
मी पेरेंट्सला सांगते की तुमच्या मुलांना आणि स्वतः तुम्हाला पण जाऊन इयरली एकदा तर आय चेकअप गरजेचाच आहे. तुमच्या ऑप्टोमेट्रिस्टला जे प्रायमरी आय केअर स्पेशलिस्ट असतात त्यांना दाखवा. जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला फर्दर ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे रिफर करू शकतात. ग्रेट. आता तुम्ही म्हणालात की काही लोकांना त्यांच्या चष्म्याच्या नंबरबद्दलच माहिती नव्हती. Correct. माझ्या ओळखीत अशी खूप लोक आहेत ज्यांना चष्मा आहे पण ते चष्मा वापरत नाहीत का तर सवय नाही आणि त्यांना जमत नाही अशी बरीच कारणं देतात. तर अशा लोकांना तुम्ही काय उद्देशून सांगाल? एक तर मिथ अजून पण सोसायटीमध्ये मिथ आहे की चष्मा घालणं आणि लोक आमचा मजाक म्हणजे फन करणार. एक तर एक मिथ आहे की असं लोकांना कळेल की मी चष्मा मला नंबर आलाय आणि लोक असं चिडवतात सुद्धा ना, चिडवतात, चष्मेश किंवा चष्मेश, काय ढापणी असे खूप शब्द आहेत. म्हणजे मी माझ्या मैत्रिणींना बोलताना हे सगळं ऐकलंय. त्यामुळे बऱ्याचदा ते घाबरतात चष्मा घालायला सुद्धा. एक तर एक तुम्ही जर चष्मा नाही घातला तर प्रॉब्लेम काय होणार तुम्हाला माहित आहे. एक तर ब्लर विजन, क्वालिटी ऑफ लाईफ तुमची कॉम्प्रोमाइज होऊन जाते. तुम्हाला दिसतच नाही तर तुम्ही बाहेरच पडत नाही. खूप लोक असे आहेत की मला चष्मा नाही घालायचा, मला काय करणार. आता लग्नात लोक येतात आणि फक्त त्यांना ब्युटिफुल दिसायचं आहे आणि चष्मा घालत नाही, त्यांना सगळं ब्लर दिसतं. पण त्याचा पण उपाय आहे. आपल्याकडे कॉन्टॅक्ट लेन्सेस आहेत. आता लेसिक सर्जरी आहेत. तर मी प्रेक्षकांना सांगायचं मला की प्लीज तुम्ही चेकअप करा. आणि आता तर ब्रँडेड लेन्सेस, कॉन्टॅक्ट लेन्सेस, किती ऑप्शन्स आहेत. तुमची चष्मे तुमच्या पर्सनॅलिटीचा एक पार्ट झालाय. अगदीच एकदम फॅशनेबल चष्मे आलेत. तर आता तुम्ही कमी पैशामध्ये अफोर्डेबल रेंजमध्ये चष्मे घालू शकता आणि तुमचे विजन कॉम्प्रोमाइज करू नका. कारण क्वालिटी ऑफ लाईफ खूप कॉम्प्रोमाइज होते. त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स कॉम्प्रोमाइज होतो. शाळेत त्यांना प्रॉब्लेम होतो. जर तुम्हाला लाईफमध्ये पुढे जायचं आहे आणि सगळं प्रॉपरली दिसायला पाहिजे तर इट इज इम्पॉर्टंट की तुम्हाला चष्मा घालायला पाहिजे जर तुम्हाला नंबर आहे तर इट इज इम्पॉर्टंट. अँड सेकंडली हा तुम्हाला काही प्रॉब्लेम देणार नाही. हा सेफ ऑप्शन आहे. अँड हा तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीला अजून एनहान्स करणार. डोंट अवॉइड वेअरिंग ग्लासेस. प्लीज गो अँड चेक युअर आईज. हे खूप मस्त आहे. हे खूप महत्त्वाचा मेसेज होता. पण आता आणखीन एक महत्त्वाचा विषय असा की चष्मा घातला की बरेच लोक म्हणतात की अरे चष्मा घाल, हे खा ते खा, चष्मा म्हणजे डोळ्यांचं आरोग्य सुधारेल वगैरे. तर चष्मा घातला तर जो नंबर आहे तो कमी होतो का? डिपेंड करतो की तुमचा नंबर मायनसमध्ये की प्लसमध्ये. ओके. आता याच्यामध्ये पण मायनस नंबर म्हणजे ज्यांना लांबचा नाही दिसत, प्लस नंबर म्हणजे ज्यांना जवळचा प्रॉब्लेम असतो. युजली नंबर कमी होत नाही. ज्यांना नंबर आला आहे ते स्टेबल राहतो. पण तुम्ही चष्मा नाही घातला तर तुमचा नंबर वाढू शकतो. ब्लर विजन दिसणार, हेडेक होणार. तर चष्मा नाही घातला तर तुमचा साईड इफेक्ट्स खूप आहेत. हेडेक प्रॉब्लेम, विजन ब्लरिंग प्रॉब्लेम आणि नंतर तुम्हाला सोशल इकॉनॉमिक प्रॉब्लेम जे असतो ते प्रॉब्लेम असतात. तर नंबर कमी तर होत नाही पण स्टेबल राहू शकतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. चष्मा तुम्ही नाही घातला तर तुमचा नंबर वाढणारच. सो आता हे तर आपल्या सगळ्यांना कळालंच आहे की चष्मा घालायचं किती महत्त्वाचं आहे आणि तो नंबर स्टेबलाइज करणं किती गरजेचं आहे. बरं, आता जसं तुम्ही म्हणालात की नंबर आहे तर तो कमी तर नाही होणार पण तो स्टेबलाइज होईल. त्याचप्रमाणे अलीकडे लॉकडाऊनमध्ये सगळं काही ऑनलाईन घडलं. म्हणजे मुलांचे जे शाळा किंवा ट्युशन्स होते तेही ऑनलाईन सुरू झाले, त्यांचे ट्युशन्स, लेक्चर्स. आणि त्यामुळे ना मुलांना खूप सवय लागली मोबाईल फोन वापरायची. नॉट जस्ट स्कूल गोईंग पण असे सुद्धा पालक आहेत की बाबा जेवताना रडतोय, फोन दे हातात म्हणजे जेवेल व्यवस्थित, किंवा तर अभ्यासाला बसवायचं आहे तर मग ॲटलिस्ट अर्धा तास त्याला मोबाईल दिला की मग तो अभ्यास करेल. हे जी फिलॉसॉफी आत्ता सध्या पेरेंट्समध्ये बघायला मिळते ही कितपत योग्य आहे? आयडियली अकॉर्डिंग टू WHO गाईडलाईन्स बिलो द एज ऑफ 2 to 2 years मोबाईल फोन देणं ॲक्च्युली अवॉइड करायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल पेरेंट्सला मी सांगते की खूप पेरेंट्स खूप बिझी आहेत त्यांच्या कामामध्ये आणि म्हणून आणि ते न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात. म्हणून त्यांना असं वाटतं की आता मी काम करते तर बाळ रडतो तर त्याला मोबाईल फोन द्या. पण ते त्यांच्या डोळ्याला त्रास देणार आहे. कारण मी आताच तुम्हाला सांगितलं ना की डिस्टन्स काय पाहिजे आपल्याला, 1 arm डिस्टन्स. बाळाला माहीत नाही आहे की कुठल्या डिस्टन्सवर ठेवायचं आहे आणि छोटे बाळाला लांबचं जास्त दिसत नाही. तर त्यांना खूप जवळ घेऊन ते मोबाईल बघतात आणि तो बेसिकली त्यांचा नंबर, ते मायोपिया आता पॅन्डेमिक जे आला आहे ते नंबर वाढू शकतो.
किंवा त्यांना रिफ्रॅक्टिव्ह एरर होऊ शकतो. पण ते पण टायमिंगवर आहेत की किती तास आपल्याला वापरायला पाहिजे. लहान मुलाला तर अवॉइडच करायला पाहिजे. मी एक ॲडवाईस करते की इन्स्टेड ऑफ गिविंग मोबाईल फोन ॲट अ क्लोजर डिस्टन्स, तुम्ही TV त्यांना बघायला देऊ शकता फॉर 20-30 मिनिट्स. ओके. हां, TV लांब डिस्टन्सवर आहे, लांब आहे, तर तो पण चालेल. आणि त्यांना वेगळी वेगळी ॲक्टिव्हिटी द्या ना, इन्स्टेड ऑफ मोबाईल फोन. कशाला आपला मोबाईल फोनच द्यायचा आहे. तुम्ही खेळण्याच्या ॲक्टिव्हिटी त्यांना एंगेजिंग ठेवा. त्यांना म्युझिक ऐकायला द्या. तर याची ऑल्टरनेटिव्ह मिळू शकते. पण मोबाईल फोन देणं आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. ते ॲक्च्युली आयडियल सोल्युशन नसू शकतं. आयडियल सोल्युशन आहे आणि लेझीनेस पण असू शकतो. तर न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये तसं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यांना मी सांगते की ऑल्टरनेटिव्ह वे काढा, क्रिएटिव्ह वे काढा आपल्या मुलांना एंगेज ठेवायला. ते इम्पॉर्टंट आहे. आता बऱ्याचदा जसं तुम्ही म्हणालात की क्रिएटिव्ह वे काढणं गरजेचं आहे, पण बऱ्याचदा पालकांचं असं असतं की आम्ही आमच्या मुलांना समर कॅम्प असेल, खालती खेळायला पाठवायचं असेल, काही असेल, तरी घरी आल्यानंतर एक पर्टिक्युलर टाइम असतोच की त्या मुलाला फोनशिवाय जमत नाही किंवा काही हँडल केल्याशिवाय जमत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? कशाला जमत नाही? कारण तुम्ही सवय लागली आहे लहानपणापासून आणि आता तुम्ही काय करू शकत नाही. तर त्याच्यासाठी पण मी बोलते ना, 20-30 मिनिट्स इज ओके. स्टील एक्सप्लेन देम. म्हणजे मुलांना अवेअरनेस द्या, त्यांना शिकवा की मोबाईल वापरताना तुम्हाला लांब पण बघायचं आहे, ब्लिंकिंग करायचं आहे. जे मी आता 20-20-20 रूल बोलत होती ते इम्पॉर्टंट आहे. लांबचं बघणं इम्पॉर्टंट आहे. अँड सेकंडली वन मोर थिंग जे इम्पॉर्टंट आहे, मिनिमम 40 to 80 मिनिट्स बाहेर खेळायला पाठवायला पाहिजे मुलांना. खूप पालक काय करतात, त्यांना घरीच ठेवतात आणि मुलं पण बाहेर जात नाही. आता आमच्या टाइमला आमच्याकडे मोबाईल नव्हता, तर आम्ही तर बाहेरच खेळायला जायचो, राईट. तर म्हणून आपल्याला थोड्यासा एवढा त्रास नाहीये. पण आताची जनरेशन सगळ्यांना नंबर आहे, राईट. ते कशाला? कारण लहानपणापासून त्यांचा मोबाईल फोन यूज जास्त आहे, नियर वर्क आणि अभ्यास पण वाढलाय. ते आपण हे करू शकत नाही. आणि खूप गोष्टी त्यांना व्हिडिओवर शिकायला पण मिळतं. तर आपण कम्प्लिटली अवॉइड करू शकत तर नाहीये. पण येस, मिनिमम आवर्स इज ओके, मिनिमम टाइम. आणि बाहेर 40 to 80 मिनिट्स सनलाईट एक्सपोजर पण आपल्या नंबर प्रिव्हेंट, म्हणजे त्या एक स्टेबल करायला उपयोगीचं आहे. तर असं स्टडीमध्ये आहेत, WHO गाईडलाईन्स पण आहेत. चायनामध्ये रिसर्च झाली आहे जिथे त्यांनी सांगितलं आहे की मिनिमम 2 hours ऑफ सनलाईट एक्सपोजर डेली हे मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. हां, तर बॅलन्स करून चालणं इम्पॉर्टंट आहे. कारण आपण कम्प्लिटली मोबाईल अवॉइड करू शकत तर नाही, राईट. लेट्स एक्सेप्ट द फॅक्ट, राईट. आता जसं तुम्ही म्हणालात की लहान मुलांना बाहेर जाणं, खेळणं आणि बाहेर अदर ऍक्टिव्हिटीज करणं, येस, तसंच डोळ्यांचे काही वर्कआउट किंवा एक्सरसाइज करणं पण आपल्यासारख्या किंवा आता काही सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी हे कितपत गरजेचं आहे आणि कितपत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं? सो एक्सरसाइजसाठी मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला ना एकतर डोळ्यांसाठी आपला कंट्री लिडिंग इन डायबिटीज, इफ यू मस्ट नो दॅट. नंबर 1 इन डायबिटीज आणि ब्लड प्रेशर पण आहे. आणि ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हा दोन्ही गोष्टी आपल्या डोळ्यांना तो त्रास देतो, राईट. डायबिटिक रेटिनोपॅथी खूप कॉमन झाले, त्याच्यामुळे ब्लाइंडनेस कॉमन झाले, राईट. तर याच्यासाठी डेली रुटीन एक्सरसाइज व्हेरी इम्पॉर्टंट. चालणं इम्पॉर्टंट आहे, आपल्या बॉडीला फिट आणि ॲक्टिव्ह ठेवायला खूप इम्पॉर्टंट. हॅव्हिंग सेड दॅट, ज्यांना खूप जास्त नंबर आहे, मायनस नंबर जास्त आहे, -5, -6, -10 असं, खूप लोकांना असं नंबर पण जास्त नंबर असतो. ते लोकांना मी सांगते की त्याने खूप डोळ्याची एक्सरसाइज किंवा म्हणजे जॉकी एक्सरसाइज नाही करायची आहे. ओके. डान्समध्ये पण जास्त त्यांना डोळे आणि हे वरचं पोर्शन हलवायचं नाही आहे. जास्त वजनीचा आयटम पिकअप नाही करायचा आहे. ओके. ते त्याच्यामुळे रेटिनल डिटॅचमेंट, ज्याला आपण पडदा आपला म्हणतो, ते होऊ शकतो. तर तर खूप लोक काय करतात, साष्टांग प्रणाम किंवा अपसाइड डाऊन एक्सरसाइज करतात. तर जर त्यांना जास्त नंबर असेल ते अवॉइड करायला पाहिजे. बीइंग ॲक्टिव्ह इज इम्पॉर्टंट. बॉडी सर्क्युलेशनसाठी इम्पॉर्टंट आहे, आपल्याला डायबिटीज आणि ब्लड प्रेशरसाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपला डोळे पण सेफ राहणार. पण ॲट द सेम टाईम जर आपल्याला नंबर जास्त आहे तर आपण ते अपसाइड डाऊन आणि जास्त जॉकी एक्सरसाइज अवॉइड करायला पाहिजे. चालणं, आय से दॅट ब्रिस्क वॉकिंग विदाउट टॉकिंग एव्हरी डे 15 to 20 मिनिट्स, मॉर्निंग आणि इव्हनिंग 20 मिनिट्स चालायचा विदाउट टॉकिंग, विच इज व्हेरी हेल्पफुल फॉर बॉडी सर्क्युलेशन. ओके, इम्पॉर्टंट.
ग्रेट. आता जसं प्रत्येक जण प्रत्येक समस्येवरती बोलत असतं, तेव्हा भारतामध्ये खूप लोक गोळ्या आणि इतर ट्रीटमेंट्सपेक्षा घरात काहीतरी इंटेक करणं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं डाएट फॉलो करणं ह्याकडे लक्ष देतात. Correct. तर डोळ्यांसाठी कोणते असे पदार्थ आहेत जे आय थिंक एक इंडिव्हिज्युअलने एव्हरीडे कन्झ्युम करायला पाहिजे? डोळ्यांसाठी रेटिनॉल विच इज विटॅमिन ए इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. विटॅमिन ए मध्ये काय असतो? आपला पपाया, मँगो, एगचा योक, द येलो पार्ट जे एगचा आहे हा इम्पॉर्टंट आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स लाईक फिश इज इम्पॉर्टंट आहे. सॅल्मन, आपण काय बोलतो, रोहू, रावस फिश, हे फिश इटिंग म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स कंटेंट फिश, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, सीजनल फ्रूट्स आणि सीजनल व्हेजिटेबल्स हे आपले डोळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पपाया बेस्ट, पपाया आणि मँगो खूप बेस्ट अँटीऑक्सिडंट्स आहेत डोळ्यांसाठी. ओके. ते आपल्याला डाएटमध्ये इन्क्लूड करायलाच पाहिजे. ग्रेट. तर मंडळी, हे तुम्ही सगळं नोट डाऊन केलेलं असेलच. आता येऊयात आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. नेहा यांनी आपल्याला खूप छान आणि महत्त्वाची माहिती दिलीच आहे आजच्या एपिसोडमध्ये. पण जसं तुम्ही मगाशी मेन्शन केलं की मायोपिया पॅन्डेमिक सध्या आलेलं आहे, तर ह्याचा अर्थ आपण प्रेक्षकांना समजून सांगितलं तर बरं होईल आणि त्यावरती उपाय काय असू शकतात? सो हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण बाय 2015 ॲज पर WHO, अगेन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड आपला मायोपिक होऊन जाणार आहे. 50% ऑफ द पॉप्युलेशन. इंडियामध्ये 1999 पासून टुडे 2023-22 जे डेटा आहे माझ्याकडे, 24%, फ्रॉम 4% ऑफ मायोपिया, नाव वी आर एट 24% ऑफ मायोपिया ऑलरेडी. म्हणजे आपली पॉप्युलेशन, लहान बाळं 5 to 15 इयर्स, ते ऑलरेडी 25% आपले पीडियाट्रिक पॉप्युलेशन मायोपिक आहे. मायोपिया म्हणजे काय? मायोपिया म्हणजे आपल्याला लांबचा दिसायला त्रास होतो मुलांना, स्पेसिफिकली त्यांना बोर्ड नाही दिसणार, मायनस नंबरचे चष्मे येतात आणि हा मायनस नंबरचे चष्मे नंबर ना वाढत जातो एव्हरी इयर. आता पॅन्डेमिकमध्ये जसं तुम्ही सांगितलं की पॅन्डेमिकमध्ये खूप लोक नियरचा काम करत होते आणि मुलं पण व्हिडिओमध्ये जास्त आले की व्हिडिओ बघायला सुरुवात केली आणि आता तर ते एकदम ॲडिक्ट झालेत, आपण काढू शकत नाही. त्याच्यामुळे पॅन्डेमिकच्या नंतर ज्यांना 0.5 नंबर होता आज 4 नंबर आहे, -4, -5 आहे. याला आपल्याला प्रोग्रेशन आपल्याला थांबायला पाहिजे. कसं? मायोपिक एकतर रेग्युलर चेकअप एव्हरी 6 मंथ्स, ज्यांना पण मायनस नंबरचा चष्मा आहे एव्हरी 6 मंथ त्यांना चेकअप करायला पाहिजे. जर तुमचा नंबर 0.5 पासून वाढतो, सपोज तुमचा नंबर आहे -2 आणि आता वाढला आहे -2.5, तर नॉर्मल आहे. ओके. 6 मंथ्समध्ये 0.5 वाढू शकतो, पण -2 पासून तो नंबर गेलाय -3, -4 पर्यंत 6 मंथ्स किंवा 1 इयरमध्ये. त्याला म्हणतात प्रोग्रेशन आणि याला प्रोग्रेसिव्ह मायोपिया म्हणतात. प्रोग्रेसिव्ह मायोपियासाठी खूप कमी लोक मायोपिक लेन्सेस म्हणजे मायोपियामध्ये स्पेशलाइज क्लिनिक आहे मुंबईमध्ये, डॉक्टर मिहीर कोठारी आणि कृष्णा आय सेंटर आणि लोटस कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्री, इथे तुम्हाला मायोपिया क्लिनिक मिळणार. पण ज्याचं आमच्या क्लिनिकमध्ये पण आदर्शमध्ये मायोपिक कंट्रोल लेन्सेस, चष्मे, काही तुम्हाला औषध यूज करायचे नाही आहे. मायोपिया कंट्रोल लेन्सेस आहेत, ते नॉर्मल लेन्सेस नसतात. आपण जे नॉर्मल ग्लासेस घालतो ते एकच सिंगल विजन ग्लासेस असतो किंवा प्रोग्रेसिव्ह किंवा बायफोक. मायोपिया कंट्रोल लेन्सेस मार्केटमध्ये आले आहेत. खूप लोकांना माहिती नाही आहे. ज्यांचा मुलांना मायनस नंबर आहे, प्लीज गो अँड चेकअप एव्हरी 6 मंथ्स. आणि जर नंबर वाढते तर त्यांना मायोपिया कंट्रोल लेन्सेसची गरज आहे. आता हा मायोपिया कंट्रोल लेन्सेस काय करणार? जे प्रोग्रेशनला त्याला हॉल्ट करणार. तुमचा नंबर -5 पासून -9 पर्यंत जाऊ शकतो, त्याला तो -5.56 पर्यंतच प्रिव्हेंट करा, हॉल्ट स्टेबल ठेवू शकतो. सेकंडली, जर तुमचा नंबर वाढला, काय होतं डोळ्यामध्ये, आपली डोळ्याची साईज जी आहे ते आपला एक्झिल लेंथ, आपल्या डोळे 24 mm नॉर्मल लोकांचा असतो एक्झिल लेंथ, त्याला एक्झिल लेंथ म्हणतात, फ्रॉम द फ्रंट पोर्शन टू द पोस्टिरियर ऑफ आय. जर आपला नंबर मायोपिक आहे, मायनस नंबर आहे, हा पोस्टिरियर जे पार्ट आहे ते वाढत जातो. जसं बलूनमध्ये तुम्ही हवा टाकता तर बलून कसं वाढत जाणार आणि एक पॉईंट असणार ते फाटणार. सेम वे जर मायनस नंबर वाढत गेला तर डोळे आपले वाढणार आणि रेटिनल डिटॅचमेंट होऊ शकतो. तर हा रेटिना एक्झिल लेंथ आपला ग्रो होऊन जातो.
एव्हरी 1 mm ऑफ एक्झिल अँड ग्रोथ मायोपियामध्ये 3 डायप्टर इंक्रीज होतो पॉवर. बरं. तर पॉवर इंक्रीज होणार, एजल अँड ग्रो होणार आणि रेटिनल डिटॅचमेंट. रेटिनामुळे आपल्याला दिसतंय आणि रेटिनामध्ये लाईटच नाही गेली तर आपल्याला दिसणार काय. बरोबर. तर मायोपिया प्रिव्हेंट करणं खूप गरजेचं आहे. बरं. हां, म्हणून मी तुम्हाला सांगते, प्रेक्षकांना सांगते की जर तुमच्या बाळाला किंवा तुम्हाला मायोपिया चष्मे आहे, डायबिटीज आहे किंवा हायपरटेन्शन आहे, मायोपिक नंबर आहे, मायनस नंबर आहे, प्लीज तुमच्या जवळचा ऑप्टोमेट्रिस्ट, क्वालिफाईड ऑप्टोमेट्रिस्ट किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करून घ्या. तर मंडळी, आज आपल्याला नेहा चौरसिया दाभोळकर यांच्याकडनं डोळ्यांसंबंधी महत्त्वाची माहिती नक्कीच मिळाली. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्यावरती आम्ही तुम्हाला त्यांच्याकडनं नक्कीच संपर्क साधून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. शिवाय तुम्हाला त्यांच्याशीच डिरेक्टली संपर्क साधायचा असेल तर त्यांचा अपॉइंटमेंट नंबर मी स्क्रीनवर देते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. नेहा, थँक्यू सो मच. तुम्ही इतका छान वेळ काढला आणि इतकी महत्त्वाची माहिती आम्हाला दिली. थँक्यू सो मच ऐश्वर्या. मला खूप आनंद वाटला आहे आणि मला जे पण येत होतं त्याची माहिती मी प्रेक्षकांना पोहोचू शकली असं मला वाटतंय. अगदीच अगदी सोप्या भाषेत समजेल अशा शब्दात त्यांनी आपल्याला महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आजचा आस्क द एक्सपर्ट कम्स टू ॲन एंड. तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजचा इंटरव्ह्यू आणि आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा लोकमत सखी.